स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। संभाव्य इंधन टंचाई लक्षात घेता नागरिकांनी वाहनांचा कमी वापर करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले। त्यांच्या आदेशानंतर अनेक मंत्री, आमदार, खासदारांनी प्रतिसाद देत आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली आहे। तर अनेक ठिकाणी मेट्रो आणि खासगी बसने देखील प्रवास करताना काही जण दिसून आले। मात्र बुलढाण्यात याच आवाहनाला हरताळ फासल्याचं दिसून आलं। मॉडेल डिग्री कॉलेजच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांची उपस्थिती होती। त्यांच्या वाहनातील ताफा अत्यल्प होता, मात्र इतर लोकप्रतिनिधी, नेते आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांचा मोठा ताफा पाहायला मिळाला। आता आवाहन करून नुकतेच 1-2 दिवस झाला आणि हळूहळू तर प्रत्येकजण त्याच्यावर अंमलबजावणी करून राहिला। मला वाटतं या ठिकाणी 200-300 गाड्या अपेक्षित होत्या येणाऱ्या, पण मला वाटतं 50 गाड्या त्या ठिकाणी म्हणजे त्यांनी देखील काटकसरीला सुरुवात केली आहे। आणि हा जे मिशन आहे, पेट्रोल, तेल, सोनं वगैरे, तर ज्यावेळेला देश संकटामध्ये असतो किंवा आपल्याकडे ते तेलाचे कुवे नाही आहेत, आपल्याकडे पेट्रोलच्या खाणी नाही आहेत, आपण सगळे विदेशावर अवलंबून आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये देशाला वाचवायचं असेल तर ह्या गोष्टी सेव्ह करणं गरजेचं आहे। ज्या माणसामध्ये राष्ट्रभक्ती असेल तो राष्ट्राकरता हा त्याग करेल किंवा राष्ट्राला मदत करेल। ज्यांचं प्रेम राष्ट्रावर नसेल त्यांनी या विषयाला राजकीय विषय म्हणून बघितलं नाही पाहिजे की एखादा पंतप्रधान, तो प्रधानमंत्री जरी असला तर तो देशाचा प्रमुख नागरिक आणि देशाचा कर्ता आहे। देशाचं हित जोपासण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे आणि या जागतिक युद्धाच्या याच्यावर परिणामामुळे आपल्याला दिसतं की आपल्या देशावर संकट येऊन राहिलेलं आहे। त्याच्यामुळे या संकटावर मात करायकरता जे आव्हान प्रधानमंत्र्यांनी केलं आहे त्या प्रत्येकावर अंमलबजावणी करणं हे शासकीय अधिकारी असेल, लोकप्रतिनिधी असेल, प्रत्येक नागरिकाचं, लोकप्रतिनिधी प्रत्येकाचं काम आहे। हो, एकीकडे हे सगळे आव्हान करत आहे पंतप्रधान, मुख्यमंत्री, पण ते जितेंद्र आव्हाड हे घोड्यावर ते जाऊन ते एक प्रकारची थट्टा करत नाही का? नाही, आता काही लोक विक्षिप्त असतात आणि हा जितेंद्र आव्हाड जो आहे हा तर एक नंबरचा नालायक माणूस आहे। म्हणजे त्याला देश समजत नाही, त्याला देशावरचं संकट समजत नाही। अख्खं जग पाहून राहिलं की मागच्या महिन्याभरात गॅस आपली संपला, आपलं डिझेल संपलं, आपलं पेट्रोल संपलं, हे येते कुठून आपल्याला? आणि आपल्याला जर हे सेव्ह करायचं असेल, ज्याच्यामध्ये देशभक्ती असेल तोच हे करणार आहे। आपलं राष्ट्र वाचवायचं असेल, राष्ट्राचं संकट वाचवायचं असेल तर या गोष्टी आपल्याला करावं लागणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।